आयुष्यही असंच रस्त्यासारखं असतं. कधी सरळ, कधी वळणदार, कधी चढण, तर कधी उतार. या मोकळ्या रस्त्यावर धावताना मागे काय राहिलं आहे याचा हिशोबच राहत नाही आणि पुढे काय आहे याची भीतीही वाटत नाही. फक्त हा क्षण, वाऱ्याचा स्पर्श, गाडीचा आवाज आणि डोळ्यांसमोर पसरलेलं हे हिरवं स्वप्न, जिथे वेग म्हणजे घाई नसते आणि थांबणं म्हणजे हार मानणं नसतं. कारण आयुष्य जिंकायचं नसतं, ते फक्त मनापासून जगायचं असतं. आणि कधी कधी स्वतःला शोधण्यासाठी फक्त एक मोकळा रस्ता पुरेसा असतो. चला तर मग आपण पण आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आपल्या समोर हे असं ते सातारा सिटी, समोर असा तो अजिंक्य तारा. अरे वा, पाऊस पडता कसो, ढगातनं एकदम डायरेक्ट डाऊनपोर होता ना, जो हैसर बघा येऊन पडला आणि थैसर पडता पाऊस. घाट रस्ता समाप्त. साताऱ्यात खाली उतरल्याबरोबर ट्रॅफिक लागला. दादा, इकडे चांगलं हॉटेल जेवायला कुठे आहे? नॉनव्हेज. मानसला. आम्ही ते बारामतीची विहीर आहे ना, तिकडेच जाणार आहे ना. हा. हो हो. अच्छा, ओके. हा हा. मानस जत्रा हॉटेल. ओके. आता आपण जातलो मानस हॉटेलमध्ये. मॅडी आणि ओमकार दोघे जण शिवे घालत असतले माका. इतकं वेळ लागलो हॉटेल शोधूक आणि शोधलं तर शोधलं 12 किलोमीटर लांब शोधलं. आपल्याला आमका जाऊचाच त्या साईडला, आम्हाला सोडून द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण भूका लागलेत सगळ्यांका. सकाळी नाश्तो केलेलो, त्यानंतर आम्ही काही करूक नाही, फक्त फिरत असो. चलो, लेट्स गो, लेट्स हॅव लंच. मानस. ओहो, रेस्टॉरंट तर भारीच वाटतं. बघूया. 4. आता सगळ्या म्हणजे पहिल्यांदा मी खाऊच्या आधी रेकॉर्ड करतोय. दरवेळी खाल्ल्यानंतर रेकॉर्ड करतो, आता खाऊच्या आधी रेकॉर्ड करतोय. मी मागवलंय चिकन, ओमक्यान मागवलं मटन, हे पण मटन, आणि ह्यानी फक्त कोथिंबीर वडी. म्हणजे त्याची व्हेज थाळी आहे, त्या जगा वेगळा म्हणून व्हेज खाता काय गो. होय, एक खावा रे. आम्ही खातो रोज. अजून एक प्लेट मागव. मस्त. कोथिंबीर वडी घेतली या, आणि मस्त कोथिंबीर वडी, खरंच क्वालिटी. कोथिंबीर वडी. चला जेवतो आणि बघूया. जेवण आमचं झालेलं असा, आणि जेवण चांगला होता. मानस रेस्टॉरंट सातारा मुंबई हायवेकच असा या, आणि सातारा सिटी पासून 12 किलोमीटर लांब असा. रेकमेंडेड, जाऊन ट्राय करू शकता तुम्ही. सर्व्हिस चांगली असा, माणसं पोलाईट असत आणि क्विक सर्व्हिस आहे. आता आम्ही जातो लिंब या गावात. तर तिकडे असा बारामतीची विहीर, ती बघूक जातो. ती पण एक खूप फेमस स्पॉट असा तो. पेट्रोल नाही. अशा प्रकारे आमचं बारीक पचको झालेलो असा. डिझेल पेट्रोल पंप वरती गेलो. डिझेल पेट्रोल पंप, वाह वाह. आम्ही डिझेल पंपावरती गेलो पेट्रोल शोधू. असा हवा आता. गावातल्या रस्त्याक लागलेलो असो. हा, गावा गेल्याबरोबर किती बरं वाटतं बघा. म्हणजे रस्त्याच्या बाजूची झाडा, त्यामुळे पूर्ण रस्तो जो असा तो कव्हर झालेलो असा.
त्या विहिरीकडे जाऊचो रस्तो तर एकदम म्हणजे गावागावात ना असा तर बरोबर असा की नाही ता पण म्हाका एक्झॅक्टली माहित नाही. हम्म. हा, हैसरच तर शूट झालेला ना. तो छावामध्ये बघ, मध्ये बसन ह्या करता तर हय झाला. ओ भाई, हा इकडे हा. तर ही ती विहीर कुर्ली आहे ती बघा, कुर्ली दिसली ती बघा कुर्ली. रेनकोट घेऊन येलोय मी, हेल्मेट घालून भीतर श्वासच येणार नाही. तुका बालक लावायचे काय करते वाकले तर येऊचो नाही मी घालूक घेतले आणि पाऊस कमी जातो. चेंजिंग रूम खाली गेला, जॅकेट घातलं कष्टात ते गो. तू घातलंय बरा केलं, तसा ना आम्ही अडाणी. हीच तुझी बुद्धी. थै रव मरा नको, थै रव. असं नाही, एक पाव घालूचा आवाज. तर तू जा ना सर. नको नको काय करूच नको, तू जात जा. तरी तरी पण भय दिसता तुझो धडाचा आहे. पाऊस गेलो. पावसात गेलो. तू काय आता तू काय आता एकदाच म्हणजे एकदाच हात मारू शकतोय की एकदा पोहू शकतो किती वेळ तरी. मग त्याका नाही येणं असं म्हणतात. एकदाच काय असतं एकदाच. विहीर बघून झालेली आहे, आता आपण इकडे लागतो हायवे. समोरचं दृश्य बघा, पूर्ण ओपन रस्तो आणि त्याच्या मागे ही सिनरी. समोरच आपल्या पावसाचा तो काळो ढग साठलेलो असा, तो आता थैसर बहरतलो नाही बरसतलो. अजून आपल्या 4.4 किलोमीटर सरळ जाऊचा, त्याच्यानंतर आपल्या लेफ्ट मारूचो. मी आणि ओमकार लेफ्ट मारतलो, मॅडी जातला सरळ पुण्याक. मॅडीचो साथ आपल्या इथपर्यंत असतलो, कारण थोडस काम इलेलं आहे का, त्यामुळे तर रिटर्न जाता परत. इकडनं मॅडी पुण्याक जातला आणि आम्ही खाली जातलो. ती केटीएम पळवतोय म्हणून ही पळवू नको समजला. बाय बाय. हायवे सर ओके म्हणजे ठीक आहे, चांगले असतात, फास्ट जाऊक भेटतं आपल्याला सगळा. पण हे असे गावातले रस्ते ना माका खूप आवडतात, मस्त वाटतं गाडी यायचं लव. पण माका एक सांगा तुम्ही, या अशा वातावरणात समोरच्या त्या डोंगरावरती जणू काय कापूस पसरलेलो असा असं दिसता. तुम्ही माका सांगा खरा की नाही असं, म्हणजे तुमका काय वाटतं? तो बघा यो बघा सर बघा, तुमका कापूस असं पसरलेलो दिसणार नाही डोंगरावर बघा. हे जेव्हा मी गोष्टी माझ्या तोंडून असे दुसऱ्यांका सांगताय ना की अरे मी हा एक्सपिरियन्स केलंय, हा एक्सपिरियन्स, तेव्हा भारी वाटतं. आता आपल्याला अजून 27 किलोमीटर जाऊचं असा. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, इकडे काळी माती असतं, काळी माती. आणि सध्या ऊन म्हणजे असा नासा पडता ना, काय क्लिअर करून टाकलं ना सगळं, म्हणजे एकदम शायनी शायनी, एकदम शायनी शायनी. ओ हो.
आम्ही ॲक्च्युली 1 तासच झोपलो. 1 तास म्हणजे 1 वाजता झोपलोय मी आणि 2 वाजता उठलोय. एंट्री इकडनं डॅमचा रस्ता व्हायचा ना. बघूया चल. असे स्पॉट्स असतात, जाता जाता मध्येच काहीतरी दिसला ना भारी. ओ माय गॉड, कसला पाणी आहे बघा, एकदम क्रिस्टल क्लिअर डॅम असा आहे हो. हो, पूर्ण ओपन डॅम आहे हो. आई शपथ. ऑफ रोड करत करत आम्ही या डॅमच्या दुसऱ्या बाजू गेलो. सो आता ह्या डॅमवर ना छोट्याशा तुमका मी इकडचे ड्रोन शॉट दाखवतो. ठीक आहे, ड्रोन शॉट्स इन 3, 2, 1. महाबळेश्वर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि महाबळेश्वर मध्ये इलेल्या आमका धुक्यान स्वागत केलेलं असा. टेम्परेचर लगेच 2 डिग्रीज कमी झालं, 25 डिग्रीवर इलेलो असा. 1.4 किलोमीटर आमचा हॉटेल राहुला. काय मेलं झाला ह्या, काय ह्या बो मेलोय हॉटेलमध्ये. आता चेक इन करून बघूया सीन काय आहे. हे खरे आहेत काय? हाय. बंदुकी आहेत बघा सर, खरे नाही खोटे आहेत ते. एकदा तो रूम गावान देत आणि रूम मध्ये जाऊन आमका पडान देत. जेव्हा ते कन्फर्म करतले तेव्हाच मी त्या उचलतले. ऐक नाही नाही चालेल. फ्रेश होतो आणि नंतर भेटूया. चला. दिवसभर राईड करून करून दमल्यामुळे बाहेर नंतर काय जाऊची इच्छाच होत नाही. त्यामुळे रूममध्येच आम्ही आमची चहा पिली मस्तपैकी फ्रेश होऊन आणि नंतर जरा जेवच्यासाठी बाहेर गेलो. रात्रीची मजा घेतली आणि रिटर्न येऊन झोपलो. भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये डे 2 घेऊन. चला मग. गुड मॉर्निंग ऑन डे 2.